आम्ही येले जाफर खेड्यामध्ये. अहो किती वेळ सांगितलं तुम्हाला ते जाफराबाद आहे म्हणून, जाफर खेड नाही. हा तर काय जाफराबाद आहे ना. हा. जाफराबाद जिल्हा जालना, तालुका जाफराबाद, जिल्हा जालना. इथं महेश सीड्स अँड फर्टिलायझर लय मोठं दुकान आहे, खते औषधे बी बियाण्याचं. तर त्याला भेट द्यायसाठी आज आम्ही येले. तर तुम्हाला दाखवतो आम्ही की इथं काय काय मिळतं. आणि आता जे आहे ना शेतकऱ्याला बरेच लोकायला लय मोठे मोठे प्रॉब्लेम येते की आता हा सायबिनीवर कोणतं मारायचं, सरकीला कोणतं मारायचं, खत कोणतं टाकायचं, तर सगळी माहिती या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर मग फक्त जे लोक शेतकरी आहे त्यालाच कंटिन्यू व्हिडिओ पहा, बाकीचे इथून सोडून जाऊ शकते तुम्ही. ठीक आहे. तर लय हा तर तू पाहायचं असलं तर पहा, तसं काही नाही बरं का. राग नका येऊ देऊ, कारण आजकाल लोकांना लय राग येतो. पण आजचा व्हिडिओ लय इन्फॉर्मेटिव्ह होणार आहे, त्याच्यामध्ये सगळी माहिती असणार आहे. आणि कोणी मध्ये मध्ये फोन करू नका बरं का, लाईव्ह पाहून. तर चला आपण येले महेश सीड्स अँड फर्टिलायझर जाफराबाद इथे. तर सगळी माहिती तुम्हाला डिटेलमध्ये देतो. चला वरती. आणि हे कुठे माहिती आहे? जालना रोड जाफराबाद, वर्गणे कलेक्शनच्या बाजूला. चला. इथं लाईव्ह चालू आहे आणि गर्दी बी खूप झालेली आहे. गर्दी बाबा काहीतरी विचित्र चालू आहे असं वाटतं, त्याच्यामुळे होते. पण तसं काही नाही आहे. हा व्हिडिओ खास शेतकऱ्यांसाठी राहणार आहे आणि डिटेल माहिती देऊ आपण प्रत्येक पिकाची. मुख्य पिकं तर तीनच आहे आपल्याकडं, कापूस, मका आणि सोयाबीन. बाकी मिरची वगैरे पण असते. तर कोणत्या पिकासाठी कोणता खताचा औषधाचा डोस द्यायला पाहिजे, ह्या पिरियडला कोणकोणते आजार असते आणि पिकाला कोणकोणती खताची गरज आहे हे पण आपण सांगणार आहे. हा. आणि जे अनुभवी लोक आहेत 5-5, 10-10 वर्षापासून या क्षेत्रामध्ये, तर त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहे. तर कुठेही जाऊ नका. 10 मिनिट लागतील, 15 मिनिट लागतील, बस. त्याच्यापेक्षा जास्त वेळ घेणार नाही तुमचा. तर चला आपण आलेलो आहे महेश सीड्स अँड फर्टिलायझर जाफराबाद येथे. सर नमस्कार. सर नमस्कार. हा लाने सर त्यांना नमस्कार केला. सर तुम्हाला पण नमस्कार आमच्याकडून. ठीक आहे. तर आमच्या व्ह्युअर्सला यार खूप गरज आहे तुमच्या मार्गदर्शनाची. काय सांगणं, व्यवस्थित मार्गदर्शन का जाऊ वापस? शिवकन्या तू कुठे गेली? अहो मी ते पुढच्या बाजून खूप होते. मी तू येईल काय साठी आहे? तो आहे कपाशीवर लय मावा आलता, तोही सारखी कोकरडी होती. मग तो काय कोणतं औषध मारलं? राऊंडअप नाही हो, जगू द्या हो आम्हाला, जगू द्या पब्लिक. मायबाप असं नका करू. आम्ही मारलं उलाला, बरोबर आहे. पण नुसतं उलाला मारून भागणार आहे का? तर काय काहीतरी सगळं त्याचं नियोजन इथून पुढे व्यवस्थित ठेवावं लागेल. प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. आता सरकीवर आपल्याला काहीच नाही येऊ द्यायचं. ती माहिती आपण त्यांना नंतर विचारू. ठीक आहे. तर चला इकडं. सर नमस्कार. तर सर दुकान तर लय मोठं दिसू राहिलं, इथं स्टाफ बी भरपूर आहे तुमच्या. हा. आणि हे गिराईक पा पाहिला माव नंबर आहे बरं का. हा तुम्ही नंतर या. पाहिला माव नंबर आहे. मी मध्ये आलेलो आहे. तर आपल्या ब्रांचेस वगैरे कुठे कुठे काय काय सर? वरुड कोणतं सर? हा नाक्याच्या वरुडला पण यांची ब्रांचेस आहे. आणि ही मुख्य ब्रांच आहे तुमची, बरोबर आहे. तर आपल्याकडे काय काय मिळतं सर? सर्व खते, रासायनिक खते, बी बियाणे, रासायनिक खते, कीटकनाशके. अच्छा, बी बियाणे, रासायनिक खते आणि कीटकनाशके. ठीक आहे. तर मला आता सांगा, या वर्षी लोकांच्या साहेबीनी गुडघ्या इतक्या वाढल्या, त्यांना काय ट्रीटमेंट करायची आता सांगा तुम्ही पटपट. आपल्याकडे स्पेशल तू अशी इकडे तोंड कर ना. हा मी तर सांगत होते आपली वाढली म्हणून. एक मिनिट. हा आता सांगा. हा बेस्ट डोंगर म्हणून स्पेशल. अच्छा. हा. यानं तुमचे वाढ पण थांबते आणि ब्रँचेस फोडायचं काम करतात. हा. हे जे औषध आहे डोंगल, हे काय काम करतं? वाढ थांबवतं. बरोबर आहे. आणि फांद्याची संख्या वाढवतं. बरं आता कमरा लोक वाढली, मारून फायदा होईल का? कमरा चालते ना. हा. इथून पुढे जा आणखी वाढणार नाही, बरं डोक्याच्या वर चालणार नाही. फुलं लागले म्हटलं. हा ठीक आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आळी, साहेबींवर तर आळी किती राहते? मग आळीसाठी कोणतं आहे? स्पेशल आहे आपल्याकडं. हा. किको म्हणून आहे. किको 25 दिवस आळी येणार नाही याच्यासोबत. मग 25 दिवस जर आळी नाही आली, डबल मारायची बी गरज नाही का? मारावं लागेल एकदा. कॉम्बिनेशन मध्ये क्लोरो घ्यावं लागेल. त्याच्या कॉम्बिनेशन मध्ये. अच्छा. किको सोबत क्लोरो. परत फुलांची संख्या वाढवण्यासाठी एक ह्युमन म्हणून आलेलं आहे. हे काय मायक्रोन्युट्रिएंट आहे का काय?
टॉनिक, ओके ओके, हा, ऍग्रिसर्च कंपनीचं आहे ते. अच्छा हो. आणि याच्यामध्ये परत बुरशीनाशक घ्यावं लागेल तुम्हाला. अच्छा, बुरशीनाशक बी घेतलं आपण, मायक्रोन्यूट्रिएंट टॉनिक बी घेतलं, एक आळीसाठीचं घेतलं आणि एक वाढ थांबासाठी घेतलं. सर्व आलं आणि लागलं तर समजा तुम्ही स्टिकर वगैरे घेऊ शकता याच्यामध्ये. हा, आणि पावसाचा अंदाज पाहून. आणि ज्यांना ही माहिती समजली त्यांचे खूप खूप धन्यवाद, आणि ज्यांना नाही समजली त्यांनी डायरेक्ट दुकानावर येऊन हा फक्त माहिती बी विचारून गेले चालेल, त्यांचं काही असं म्हणणं नाही. ठीक आहे. हा, आणि घ्यायचं असलं तर चांगलंच आहे, स्वागत आहे तुमचं. हे आपण तुम्ही आता सोयाबीनची ट्रीटमेंट सांगितली, बरोबर आहे. आता सोयाबीनला काही खत द्यायची गरज राहते? नाही, गरज नाही पडत आता. कारण बेसल डोस जर चांगला दिलेला असेल तर काही गरज राहणार नाही, बरोबर आहे. दिलेला आहे. हा, त्याच्यानंतर आता हे शिवकन्या आम्ही येईल खास कापसासाठी, हो हो बरोबर आहे की आम्हाला यंदा एकरी 12 क्विंटल कापूस काढायचा आहे. हो. यंदा कसं लवकर पेरण्या व्हायले, 9 जूनची पेरणी आमची, हो म्हणजे मिरगातली पेरणी व्हायले, बरोबर आहे. हो बरोबर. तर यंदा आम्हाला कापूस होऊ शकतो, यंदा खर्च करायला काही हरकत नाही. बरोबर. सांगा मग ट्रीटमेंट पहिली फवारणीची सांगा. आता सगळं बाजून ठेवा. आता तुम्ही माझ्या सरकीची सांगा बरं. हा, सरकीचं सांगा तुम्ही पहिलं. आपल्याकडं सरकीसाठी स्पेशल आलेलं एक रॉन पेन म्हणून आहे, त्यामध्ये 3 रॉन फेन, ठीक आहे. हे म्हणजे आळीसाठीचं आहे का माव्यासाठीचं कायच आहे? हे कीटकनाशक आहे. यानं तुमची पांढरी माशी, भनक, थ्रिप्स, हा. तुडा सर्व जाईल. आणि याच्यासोबत परत तुम्हाला एक आळीचं घ्यावं लागेल. अच्छा, यांना रस शोषक किडी आणि किडे मकोडे हो. आळ्या सोडून जे काय असेल ते सगळं मरण. नाही, हे दोन्ही घेतलं म्हणजे तुमचे थ्रिप जाईल, पांढरी माशी, मावा, हा. तुडतुडा आणि मायक्रोन्यूट्रिएंट सोबत घ्यावं लागेल तुम्हाला. हे कशासाठी? हे मायक्रोन्यूट्रिएंट्स आहे. यानं समजा तुमचा मायक्रोन्यूट्रिएंट म्हणजे काय राहतं? नत्र, स्फुरद, पालाश, सल्फर, कॅल्शियम आहे ना, हे मुख्य अन्नद्रव्य. आणि याच्यानंतर पण पिकाला काही अन्नद्रव्य लागते, ते शेतकरी देत नाही, ते द्यायला पाहिजे. कारण पहिल्यानं शेतकरी शेणखत वापरत होता, आता शेणखत नाही, त्याच्यामुळे या मायक्रोन्यूट्रिएंटची मायक्रोन्यूट्रिएंटची कमतरता भासते, बरोबर आहे. हो बरोबर आहे. हा, तर न्यूट्रिएंट घेणं खूप गरजेचं आहे. आता तुम्ही काय सांगितलं मला? माव्याचं सांगितलं, तुडतुडे, पांढरी माशी सांगितलं, आणि मायक्रोन्यूट्रिएंट आळीसाठीचं मला दाखवायचं, माझ्या ध्यानात नाही आलं ते कोणतं. आळीसाठी किको म्हणून आहे, फॉर्च्युनर. हा, जे आपण सोयाबीनच्या डोस मध्ये पाहिलं होतं तेच किको. हो, कपाशीला त्याच्यात कंटेंट कोणतं आहे ते सांगा मला. आम्ही याच्यामध्ये बायो मध्ये येतात हे, म्हणजे जैविक आहे. हो. पण जैविकनं मरण का आळ्या? हो 100% भरोसा ठेवायचा ना. 100%. ओके, ठीक आहे, चालेल. आता काय राहिलं? त्यामध्ये तुम्ही अमिनो सुद्धा घेऊ शकता, म्हणजे वाढीसाठी. अच्छा. वाढीसाठी चांगलं परफेक्ट आहे. हा, पण हे विचार करून मारावं लागतं. ज्याच्या जमिनीत नत्र जास्त आहे, बेवड चांगले, त्यांनी का मारलं तर काही काय प्रॉब्लेम नाही, तर त्याची सरकी नुसती उभाट वाढायची.